नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मृत्यू येण्याआधी मिळतात हे 16 संकेत. माणसाचा जन्म, त्याचा मृत्यू निश्चित होतो. देवाने पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. कोणताही माणसाचा विकास होण्याआधी 9 महिने लागतात आणि तो 9 महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो. ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी 9 महिने लागतात, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या 6 महिने आधीपासूनच त्याची लक्षणे दिसू लागतात. माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्याबाबतही संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे. हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू फक्त काळ आहे, तर जीवन आधी, दरम्यान आणि नंतर चालू नसते. हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो, त्याची प्रक्रिया 6 महिने अगोदर सुरू होते. 6 महिने अगोदर मृत्यू टाळता येतो. शेवटच्या 3 महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवांचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की चांगल्या माणसाला मृत्यूची जाणीव फक्त 6 महिने अगोदर विकसित होण्यासाठी 9 महिने, परंतु विरळ होण्याआधी 6 महिने म्हणजे 3 महिने मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात. पुढे जाण्याआधी तुमची स्वामीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 1. मानवी शरीराच्या 7 चक्राचे वर्णन केले आहे. पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूमध्ये नाही तर नाभीमध्ये येतो. म्हणजे पहिला आवाज नाभी चक्रावर जाणवू शकतो. मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते. हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही. त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसजसे चक्र तुटते तसे मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणे जाणवू लागतात. नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतूनच होतो. 2. समुद्रशास्त्रानुसार असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाहीत आणि त्या इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होते. ते इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे. 3. मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवू लागते. अशा व्यक्तीला त्याचे पूर्वज अनेक मृत व्यक्ती दिसतात. स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्न कधीकधी आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देतात. जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्ने पडणे सुरू होते. 4. गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही. अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो. म्हणून जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छ्वास सरळ चालू राहतो. पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते. काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो. तर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे. 5. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर पुन्हा अंधार येतो. उठताना, बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो. ही लक्षणे 2-3 आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि एखाद्याने ध्यानाचा आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असेही मानले जाते की या अंधारामुळे रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात. त्याला वाटते की चंद्र 2 तुकड्यांमध्ये आहे, परंतु तसे नाही. 6. ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःहून वेगळे पाहू लागतात. आयुर्वेदानुसार मृत्यूनंतर मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो. हृदयविकाराचा झटका, मेंदूचा झटका इत्यादी काही आजारामुळे याला मृत्यूचा वास म्हणतात. हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो.
की शरीर आतून जवळजवळ मृत आहे. 7. डोळ्यांची कमकुवतपणा ही देखील एक लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असं भ्रम होऊ लागतो. जेव्हा एखादा व्यक्ती चंद्र, सूर्य किंवा अग्नीद्वारे निर्माण होणारा प्रकाश पाहू शकत नाही, त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे. 8. जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात, तेलात किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी 6 महिने जगते. ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्या व्यक्तीला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे. नाकाचा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असेल आणि त्याला शांती मिळत नसेल तर स्वतःला जगणे आहे. अनुनासिक स्वराचे अवयव कोसळल्याने लक्षण सामान्य मृत्यूच्या 2-3 दिवस आधी दिसून येते. रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नाकपुडीतून श्वास घेत असते असे म्हणतात. 9. ज्या व्यक्तीची विष्ठा, लघवी, वीर्य आणि शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त 1 वर्ष उरते हे समजून घेतले पाहिजे. जर वीर्य आणि डोळ्याचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषाचे आयुष्य 1 महिना ते 1 वर्षाच्या दरम्यान संपते. 10. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे की ती व्यक्ती मरण पावली आहे, महिनाभर होणार आहे. त्या व्यक्तीला अचानक निळे, पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कडू, आंबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात दिसायला लागतात. तो महिनाभरात मरतो. 11. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड, जीभ, कान, डोळे, नाक निर्जीव होतात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे. त्या व्यक्तीची जीभ अचानक फुगते, दातांमधून पू बाहेर पडू लागतो आणि तब्येत बिघडायला लागते तर समजा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत. 12. जर रुग्णाच्या पोटावर गडद तांब्या रंगाच्या लाल निळ्या हळदीसारख्या रेषा उमटल्या तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो असे सांगण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीने त्याचे केस आणि कूप ओढले आणि ते बाहेर पडले त्याला वेदना होत नाही तर रुग्णाचे आयुष्य संपले आहे असे मानले जाते. 13. हाताने कान बंद करून आवाज येत असेल आणि अचानक लठ्ठ शरीर पातळ व अशक्त झाले तर महिनाभरात मृत्यू येतो. साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याला काही आवाज येऊ शकत नाही, परंतु ज्या व्यक्तीची शेवटची वेळ जवळ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकणे बंदच होते. 14. मृत्यूची अवस्था 3-4 दिवस आधी व्यक्ती असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, कुठेतरी सावलीसोबत राहिल्याचा भास त्याला होतो. असेही असू शकते की जी व्यक्ती आपल्या मृत पूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि जसजसा वेळ निघून जातो तो त्याची नाकाची टीप पाहू शकत नाही. त्याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे, कारण डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात. 15. जर निळ्या रंगाच्या माश्या माणसाला घेरायला लागल्या आणि माश्या बहुतेक वेळा त्या व्यक्तीभोवती राहू लागल्या तर त्या व्यक्तीचे वय फक्त 1 महिना आहे असे समजावे. घरातून बाहेर पडल्यावर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि असे सतत 3-4 दिवस होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आणि आठवडाभर डावा हात विनाकारण वळवळत राहिला तर मृत्यू झाला असे समजावे. कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. 16. अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळवू लागतो किंवा शरीराचा कोणताही भाग मुरू लागतो, पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगळला किंवा टाळू फुटली तर तोंडाचा वरचा भाग कोरडा होऊ लागतो. त्यामुळे अशा व्यक्तीकडे फार कमी वेळ असतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक
आणि शेअर करा. तसेच अशी माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.